अच्छा तावडे, मी येतो तुमच्याकडे. मेधाताई, तुम्हाला काय उत्तर द्यायचं असेल तर द्या, पण हा जुना मुद्दा आहे. हा बोला, काय म्हणणं आहे तुमचं? मी म्हणते की ते वेगळे मार्ग सुचवतायत हस्तक्षेपाचे, पण पार्टीज कुठल्याही प्रकारे येन केन प्रकारेनं यशस्वी होऊ पाहते, तर आंदोलनही आपापल्या परीने जो यशस्वीतेचा मार्ग आहे तो निवडत असतं. त्याच्यावरती टिप्पणी होऊ शकते, पण आज तरी निदान जे थोडं यश आंदोलनाच्या एकूण प्रभावा दबावाला मिळालंय तेवढं मान्य करण्याचं दातृत्व काँग्रेसने जर दाखवलं नाही तर आम्हालाही दुःखदच वाटतंय. कारण सर्व पक्षांमध्ये काँग्रेस आज मेजॉरिटीमध्ये आहे आणि त्याला हा इशारा जायला पाहिजे म्हणून हे केलेलं आहे. ते जर काँग्रेसने आता सुद्धा जर भ्रष्टाचार काँग्रेसने सोडला नाही आणि आता सुद्धा जर काँग्रेसने या भ्रष्टाचार विरोधी कडक कायद्याला सामोरं जायचं आणि तोच आणायचा असं म्हणून श्रेय घेतलं नाही तर मग मात्र या आंदोलनाचं अपयश आहे असं म्हणता येईल. आज तरी अपयश नाही म्हणता येणार. अगदी. विनोद तावडे, माझा प्रश्न जो आधी मी हुसेन दलवाईंना विचारला होता, या निवडणुकीमधून आपण भविष्यातल्या राजकारणाकडे बघू शकतो का? काही परिणाम होणार आहे का अण्णांच्या या आंदोलनाचा भविष्यातल्या राजकारणावर? अण्णांनी भ्रष्टाचार विरोधातलं जे वातावरण जागवलेलं आहे त्याचा विचार येत्या काळात राजकीय पक्षांना नक्कीच करावा लागेल. लोकांचं लोकपाल किंवा या अर्थाने त्या बाजूने मतदान आहे का नाही, पण अण्णा जर म्हणतात की हा भ्रष्टाचारी आहे तर लोकांना असं वाटतं की अण्णाचे प्रामाणिक आहेत, त्यातून नक्कीच ही व्यक्ती भ्रष्टाचारी आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की या अर्थाने भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा एक वातावरण या देशामध्ये निर्माण नक्की झालं आहे, ज्याचा प्रतिबिंब या निवडणुकीत सगळीकडे आलं का तर काही ठिकाणी आलं, पण जसं महाराष्ट्रामध्ये अजितदादांची मगरुरी मस्ती हा त्यातला जास्त मुद्दा झाला. आणि तरीही मला असं वाटतं की मगाशी हुसेनबाईंनी बोलताना नरेंद्र मोदींना तुम्ही पाठिंबा दिला तर त्यांनी मारलेल्या लोकांना विसरायचं, म्हणजे इंदिराजींच्या हत्येनंतर शिखांना मारलेलं विसरलेलं ह्यांना चालणार आहे आणि मग ती माफी मागितली सोनियाजींनी, हे यांना चालणार आहे. पण या विषयामध्ये जर अण्णांनी मोदींना पाठिंबा दिला तो त्यांना चालणार नाही, कारण यांच्या हिताचं नाही. मला असं वाटतं की प्रामाणिकपणे हिसारच्या ऐवजी जर खडकवासलामध्ये भूमिका घेतली असते टीम अण्णांनी आणि त्या भूमिकेत जर काँग्रेसला जेरीज आणलं असतं तर ती खरी त्यांची ताकद म्हणून लोकांना परिचय त्याचा झाला असता. हा प्रश्न मी मगाशी विचारला, ज्याचं उत्तर मेधाताईंनी दिलं नाही. पण तरीही एकूण अण्णांच्या आंदोलनामुळे भ्रष्टाचाराच्या मुद्द्याचा विचार हा देशात मतदान करताना केला जाईल, उमेदवार उभं करताना केला जाईल, राजकीय पक्षांना हा करावाच लागेल, इतकं जागरण अण्णांच्या आंदोलनाने नक्की झालंय.